नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात काका पुतणीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली असून काकानेच 2.5 वर्षीय पुतणीवर लैंगिक अत्याचार केल्याने या धक्कादायक घटनेमुळे परिसरात संतापाची लाट पसरली आहे। लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमास वणी पोलिसांनी अटक केली असून पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून वणी पोलिसांनी पोस्को अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल केलेला आहे। या घडलेल्या प्रकाराबाबत चारोसे गावासह संपूर्ण दिंडोरी तालुक्यात संतापाची लाट उसळली असून आरोपीवर कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी मागणी परिसरातून केली जात आहे। 13 जून 2024 रोजी गुरुवारी दिंडोरी तालुक्यातील चारोसे येथील मुलगी आपल्या घरासमोर अंगणामध्ये खेळत असताना सायंकाळी 5:30 वाजेच्या सुमारास पीडित मुलीचा चुलत काका तिला घरासमोरून घेऊन गेला। मुलगी बराच वेळ झाला तरी दिसत नाही म्हणून तिच्या घरातील लोकांनी तिचा आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला असता रात्री 8 वाजेच्या सुमारास घरापासून काही अंतरावर असलेल्या उसाच्या शेतात संशयित आरोपी रतन भास्कर गांगुर्डे वय वर्ष 21 मुलीसहित दिसून आला। दरम्यान याबाबत पीडित मुलीच्या आईचा जबाब नोंदवून तक्रार वणी पोलिसात दाखल करण्यात आली आहे। या प्रकरणी वणी पोलिसांनी भारतीय दंडविधी 183/2024 कलम 376(2) फ 376 ब भारतीय दंडविधी सह कलम 4(6) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पाटील करत आहेत। MCN न्यूज मराठी करिता मुक्ताराम बागुल, नांदगाव।